श्याम निगम आणि मी तुम्हाला आज दाखवत आहे गोदरेज वर्सोवा गोदरेज स्काय सर्च। ही आहे मेन एंट्री आणि हा आहे लिव्हिंग स्पेस। लिव्हिंग स्पेसमध्ये एक्स्ट्रा पॅसेज, सिटिंग अरेंजमेंट, कुठल्याही गेस्टसाठी वेटिंगसाठी हा एक एरिया आहे। त्याच्यानंतर इथून एंट्री होते, हा पॅसेज आहे, फर्स्ट बेडरूम आहे। पण आता आम्ही सध्या ह्या बेडरूमला एक टी व्ही युनिटचं बनवलं। तुम्ही याचा बेडरूम म्हणून वापर करू शकता। त्याची बाथरूम आहे, गेस्ट बाथरूम म्हणून करू शकतो, गेस्ट रूम म्हणून याचा वापर करू शकतो। हा स्पेसेस लिव्हिंग रूम आहे, बघू शकता तुम्ही। याचं व्हेंटिलेशन दोन्ही साईडने येणार आहे, सी फेस येणार आहे। ही आहे बाल्कनी, ह्यूज बाल्कनी। या बाल्कनीवरून याच्यावरून तुम्हाला पूर्ण अंदाज येईल की हा फ्लॅट कसा असेल। दोन्ही साईडने व्हेंटिलेशन आहे। हा एक साईडचा व्ह्यू आणि नेक्स्ट क्रॉस। याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो किचन, किचनचा स्पेस। स्पेसेस किचनचा स्पेस आहे। एक्स्ट्रा डायरेक्ट एरिया आहे। वॉशिंग मशीन, त्याच्यानंतर आपण येऊया सेकंड बेडरूम। हा पावडर वॉशरूम बोलतो आपण त्यांना, गेस्टसाठी अदर कशासाठी आहे। मास्टर बेडरूम, याच्यामध्ये सर्व मास्टर येतात, तर मास्टर बेडरूम त्याच्यामध्ये वॉशरूम साईज पण बघू शकता, वॉक इन वॉर्डरोब पण बनू शकते। हे आहे बेडरूम साईज। जो आपण एंट्री पॅसेज म्हणून ज्या एंट्री केली त्याच साईडने दुसरा एक पार्ट येतो, त्या साईडला दोन बेडरूम आहेत, त्याची मी तुम्हाला एंट्री दाखवतो। हा तिसरा मास्टर बेडरूम। ॲक्च्युली सर्व मास्टरच आहेत, नो डाऊट। तुम्ही साईज बघू शकता। हा आहे चौथा मास्टर बेडरूम। त्याच्यामध्ये आपण लिव्हिंग सारखंच अरेंजमेंट केलं आहे, जसा तुमच्यावरती आहे, तुम्ही जसं तुम्हाला करता येईल तुम्ही करू शकता। बेडरूम प्लस याला बाल्कनी पण आहे। याला एक्स्ट्रा पॅसेज वॉकिंग बोलतो ना आपण, वॉर्डरोब सिस्टम आहे आणि हे वॉशरूम। अजून एक पॉईंट आहे याच्यामध्ये, हा 4 BHK असल्यामुळं याला आपण एक सर्वंट रूम दिला आहे। त्याची एंट्री जशी आपण मेन डोअरच्या बाजूने एक डोअर आहे तशीच करतो, तो तुम्हाला दाखवतो। हा सर्वंट रूम आहे, बेड, वॉशरूम आणि याची एंट्री अशी आहे। एक सगळ्याची एंट्री असणार आणि एक मेन डोअर एंट्री असणार।